वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, आज सुद्धा माझ्यासोबत अनेक जण बसलेत, त्या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतोय. ही 60 वर्ष ही काही साधी नव्हती. संकटामागून संकट आली, येतील, पुढे येतील, पण संकटाला पुरून उरणारा शिवसैनिक माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मी सुद्धा करणार नाही. जे आज बोंबलत बसलेत ना, आम्हाला वाटलं शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार. अरे 30 वर्ष भाजप सोबत राहून भाजपात नाही विलीन झालो तर काँग्रेसमध्ये कोण विलीन होणार? उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत. मग मी जर कोणाला भेटत नव्हतो तर गजाड्यातून निवडून कसं आलास? मला कळत नाही ही कुठली अवलाद. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या रक्तामध्ये स्वाभिमान रुजवला, त्या रक्तामध्ये हे भेसळ कुठून आणली? ही कोणाची अवलाद आहे? आज जी काही गद्दारी झालेली आहे, मी त्या वॉर्डातल्या तमाम मतदारांची आज जाहीर माफी मागतोय. कारण त्या सगळ्या मतदारांनी अगदी मोदींची लाट असताना त्यांच्या विरोधात माझ्यावरती, बाळासाहेबांवरती विश्वास ठेवून यांना निवडून दिलं होतं. वन नेशन वन इलेक्शन हा एक भाग, पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शन कडे चाललेली आहे. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. शिवसेना विलीन होण्यासाठी आलेली नाहीये, तर शिवसेना ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आणि न्याय हक्काच्या लढ्यासाठी जन्माला आली. मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये. अनेक संकट आली, अनेक वादळ आली, मी पळणारा नाहीये. मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन. पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत आणि तोपर्यंतच हे मी करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.